याला काय करू, मग ते लाकूड ओढले त्यांना मारायला, आणि ते लाकूड ओढलं आणि ती झोपडीत पडली त्यांच्या अंगावरती. ते जावायला भांडायचं राहिलं बाजूला, ते लाकड बिकडे बाजूला करून याला दवाखान्यात घेऊन जा, त्याला दवाखान्यात घेऊन जा, हेच चालू राहिलं. हे आमच्याकडे मयात ना एक व्यक्ती राहायचे, आता वारले ते, त्यांचा एक जावई होता, काहीच ऐकत नव्हतं कोणाचं. मग ते तुम्ही मला हेच नाही केलं, लग्नात कपडे नाही घेतले, फेडला नाही बांधला, छोट्या छोट्या गोष्टीवर राग भरायचा. आणि तिथे एका खोपीमध्ये, मयात अशी खोपी असते ना, एक पडवी बांधलेली असते, तिथं बसलेले होते. तिथे यांचं काहीतरी भांडण झालं, तो जावई यांना काहीतरी बोलला. हिरामन नाना चिडले, याला काय करू, मग ते लाकूड ओढले त्यांना मारायला, आणि ते लाकूड ओढलं आणि ती झोपडीत पडली त्यांच्या अंगावरती. ते जावायला भांडायचं राहिलं बाजूला, ते लाकड बिकडे बाजूला करून याला दवाखान्यात घेऊन जा, त्याला दवाखान्यात घेऊन जा, हेच चालू राहिलं. तर असे त्यांचे खूप किस्से ऐकलेले होते. तेव्हापासून म्हटलं दाजी इंटरेस्टिंग आहे बरं का कॅरेक्टर. मग मी पहिला दाजीचा व्हिडिओ केला आणि तो माझ्या दाजींनाच पाठवला. म्हटलं बघा बरं कसा वाटतोय. मग ते मला म्हणे भारी भारी रिलेटेबल आहे म्हणे, रिलेटेबल आहे. त्यांनी मला काही पॉईंट सांगितले, अजून हा पॉईंट टाक, तो पॉईंट टाक, त्यांनीच मला, माझ्या दाजींनी पॉईंट सांगितले. मग मी ते दाजी नावाचं कॅरेक्टर केलं आणि त्याला एका दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आले.